आणि आता पाहूत आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. चीनच्या संतापाचा धोका पत्करून हाऊस स्पीकर केविन मॅककार्थी यांनी बुधवारी अमेरिकेमध्ये अमेरिकेचा महान मित्र म्हणून तैवानच्या अध्यक्षा साई इंग वेन यांचं स्वागत केलं. तैवानला घेऊन यूएस आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कॅलिफोर्नियाच्या रोनाल्ड रेगन प्रेसिडेन्शियल लायब्ररीमध्ये चर्चेसाठी हाऊसच्या तिसऱ्या क्रमांकाच्या डेमोक्रॅटसह 100हून अधिक डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन खासदार या बैठकीमध्ये सामील झाले होते. काँग्रेसचे सदस्य पुष्पगुच्छांनी व्यापलेल्या लांब टेबलभोवती तैवानच्या नेत्यांचं स्वागत करण्यासाठी उभे होते. तर बैठक नक्कीच एक आशेचा किरण असल्याची प्रतिक्रिया तैवानच्या अध्यक्षा साई इंग वेन यांनी दिली. सामाजिक आणि राजकीय संघटनांनी बुधवारी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये अनेक रस्ते आणि महामार्ग रोखून धरले होते. जवळपास अर्ध्या लोकसंख्येला प्रभावित करणाऱ्या गरिबीचा आणि कायमस्वरूपी वाढत्या महागाईचा त्यांनी निषेध केला. आर्थिक ऱ्हास रोखण्यासाठी सरकारकडून अधिक सामाजिक मदतीची मागणी करणाऱ्या डाव्या बाजूच्या संघटनांनी ब्युनोस आयर्स आणि देशभरातील अन्य 20 प्रांतांमध्ये 120हून अधिक ठिकाणी नाकाबंदी केली होती. व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्या पोलंडच्या भेटीनंतर दोन्ही देशांच्या अध्यक्षांचं भाषण ऐकण्यासाठी बुधवारी संध्याकाळी युक्रेनियन आणि पोल वॉर्सा इथे नागरिक जमले होते. वॉर्साच्या भेटीदरम्यान झेलेन्स्कींसाठी युक्रेनच्या बाहेर दोन्ही राष्ट्रांनी रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला विरोध केला आणि घोषणाबाजी करत फलक हातात घेत गर्दी केली. दरम्यान आम्हाला तुमचं कौतुक आहे, खार्किव्ह प्रदेशातील युक्रेनियन निर्वासितांना झेलेन्स्कींनी आपल्या भाषणाद्वारे संबोधित केलं आणि या भाषणानंतर दोन्ही अध्यक्षांना आम्ही समर्थन देतो. विशेषतः आता आम्ही सर्वजण एकाच बोटीमध्ये आहोत. सर्व मिळून आम्ही विजय मिळवणार असून पोलंड आम्हाला मदत करते, अशी प्रतिक्रिया निर्वासितांनी दिली. शिकागो पोलिसांचं म्हणणं आहे की शिकागो नदीजवळ शहराच्या मध्यभागी ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल आणि टॉवर इथे त्यांच्या अटकेच्या घटनेला प्रतिसाद म्हणून समर्थक जमले होते. कॉन्डा हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता आणि या संपूर्ण परिसरात कामगार आणि पर्यटकांनी गर्दी केली होती. शिकागो पोलीस आणि मीडिया प्रतिनिधींनी जमावाला म्हटलं की त्यांनी विश्वास व्यक्त केलाय की ही एक वेगळी ऐतिहासिक घटना आहे. या घटनेमुळे सामान्य जनतेला कोणताही धोका निर्माण होणार नाही. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक दक्षिण बुलेवर्डच्या बाजूने फुटपाथवरती न्यूयॉर्कवरील आत्मसमर्पणापूर्वी तासनतास रांगेत उभे होते. सरकारी वकिलांनी आरोप केलाय की डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016च्या निवडणुकीत बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार केले होते आणि त्यांना त्यांच्या उमेदवारीसाठी पराजयाची भीती होती. ट्रम्प किंवा त्यांच्या कंपनीनं अध्यक्षीय मोहिमेदरम्यान त्यांचे वकील आणि फिक्सरला ट्रम्प यांच्यासोबत विवाहबाह्य लैंगिक संबंधांचा आरोप करणाऱ्या पॉर्न अभिनेत्याला पैसे देणारा धनादेश दिला असल्याच्या कारणास्तव हे आरोप करण्यात आले. चीनकडून असंतोष असला तरी हाऊस स्पीकर केविन मॅककार्थी यांनी अमेरिकेमध्ये अमेरिकेचा महान मित्र म्हणून तैवानच्या अध्यक्षा साई इंग वेन यांचं अमेरिकेच्या समर्थनार्थ सभेचं स्वागत करण्यात आलं. सभेमध्ये स्वागत केलं आणि यूएस आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कॅलिफोर्नियाच्या रोनाल्ड रेगन प्रेसिडेन्शियल लायब्ररीमध्ये चर्चेसाठी हाऊसच्या तिसऱ्या क्रमांकाच्या डेमोक्रॅटसह जवळपास 100हून अधिक डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन मॅककार्थी बैठकीमध्ये सामील झाले होते. हाऊस स्पीकर केविन मॅककार्थी यांनी तैवानच्या अध्यक्षा साई इंग वेन यांचं अमेरिकेतल्या ऐतिहासिक बैठकीत स्वागत केलं. राजकीयदृष्ट्या संवेदनशील सत्रामध्ये प्रतिस्पर्धी चीनसोबत तणाव वाढल्यामुळे यूएस खासदारांचा वेन यांच्या स्वशासित बेटासाठी पाठिंबा अधोरेखित करण्यात आला. जेव्हा वेन यांची कार दक्षिण कॅलिफोर्नियाच्या रोनाल्ड रेगन प्रेसिडेन्शियल लायब्ररीच्या दिशेने रवाना झाली त्या मॅककार्थी आणि साई यांनी नागरिकांना हात दाखवला. तर काही निदर्शकांच्या लहान जमावानं तैवान आणि बेटावरील चीनच्या दाव्यासाठी बॅनरबाजी केली. मात्र दोन्ही नेत्यांनी यावरती कोणतीही टीका किंवा भाष्य केलं नाही. व्हाईट हाऊसचं म्हणणं आहे की जेव्हा यूएस अधिकारी आणि तैवानचे अध्यक्ष यांच्यातील बैठकीचा प्रश्न येतो तेव्हा चीनकडून प्रतिक्रियेची आवश्यकताच नाही. तैवानचे अध्यक्ष साई इंग वेन यांनी कॅलिफोर्नियातील रोनाल्ड रेगन प्रेसिडेन्शियल लायब्ररीमध्ये सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅककार्थी यांची भेट घेतली आणि व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पिएरे यांनी आम्ही आमच्या मतांवरती पूर्णपणे ठाम आहोत असं सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलं की इस्रायली पोलिसांनी बुधवारी पहाटे अल अक्सा मशिदीवरती हल्ला केल्यानंतर जेरुसलेममधील हिंसाचाराबद्दल व्हाईट हाऊस चिंतेत आहे. सुटीच्या हंगामात हिंसाचारादरम्यान दगड फेकण्यात आले. जळते फटाके फेकणाऱ्या पॅलेस्टिनींवरती स्टन ग्रेनेड गोळीबार करण्यात आला.
गाझामधील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलवरती रॉकेट फायरसह प्रत्युत्तर दिला. तसंच वारंवार इस्रायली हवाई हल्ले करण्यास प्रवृत्त केलं. आणि किर्बी म्हणाले की आता पूर्वीपेक्षा अधिक काम करणं भाग आहे, कारण इस्रायली आणि पॅलेस्टिनीने तणाव कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये शांततेची भावना निर्माण करण्यासाठी एकत्र काम करायला हवं, असं किर्बी म्हणाले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या फौजदारी खटल्यात न्यायाधीशांनी इशारा दिलाय की ते हिंसक वळण किंवा नागरी अशांतता निर्माण करू शकतात. त्यामुळे कोणत्याही टिप्पण्या किंवा आक्षेपार्ह भाष्य त्यांनी करू नये. परंतु ट्रम्प यांनी न्यायाधीश आणि न्यायालयाचा अपमान केला. बुधवारी त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केलंय त्यांनी की काय चाललं आहे ते जनता पाहतेय आणि लोक याला दुजोरा देणार नाहीत, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. चीनच्या संतापाचा धोका पत्करून हाऊस स्पीकर केविन मॅकार्थी यांनी बुधवारी अमेरिकेमध्ये महान मित्र म्हणून तैवानच्या अध्यक्षा साई इंग वेन यांचं अमेरिकेतल्या समर्थनार्थ सभेमध्ये जंगी स्वागत केलं. यूएस आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कॅलिफोर्नियाच्या रोनाल्ड रेगन प्रेसिडेन्शियल लायब्ररीमध्ये चर्चेसाठी हाऊसच्या 3ऱ्या क्रमांकाच्या डेमोक्रॅटसह शेकडोहून अधिक डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन खासदार रिपब्लिकन मॅकार्थीमध्ये सामील झाले होते. ब्रॅडन जॉन्सन एक युनियन आयोजक आणि माजी शिक्षक आहेत. शिकागोचे पुढचे महापौर म्हणून ते निवडून आले, ज्यात डेमोक्रॅटिक पक्षाच्या पुरोगामी विंगचा मोठा विजय झालाय. कारण मोठ्या प्रमाणात ब्लू सिटी उच्च गुन्हेगारी आणि आर्थिक आव्हानांनी ग्रस्त आहे. तर शिकागो टीचर्स युनियनला मान्यता दिलेले कुक हे काउंटी कमिशनर जॉन्सन यांनी शिकागो शाळेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल वेलास यांना पोलीस युनियनचा पाठिंबा होता. आणि 47 वर्षीय जॉन्सन हे लोरी लाईटफूटच्या आधी कृष्णवर्णीय आणि शहराचे महापौर होणारे पहिले खुलेआम समलैंगिक व्यक्ती असतील. तर जॉन्सन यांना 91% 51.4% मतं मिळाली आणि गैरहजर मतपत्रिका मेलमध्ये आल्यामुळे अधिक मतं मोजली जातील. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड वॉशिंग्टन डीसीमध्ये होणाऱ्या 2023च्या स्प्रिंग मीटिंगमध्ये हजारो प्रतिनिधी आणि मीडिया होस्ट करण्याची तयारी करते. IMF आणि जागतिक बँक संयुक्तपणे जगातील अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकर्स, नागरी समाज संघटना, संसद सदस्य आणि जवळपास 600 पत्रकारांच्या बैठका आयोजित करतात. वर्ल्ड बँक ग्रुप आणि IMFच्या 2023च्या स्प्रिंग मीटिंग सोमवारी 10 एप्रिल ते रविवारी 16 एप्रिल दरम्यान वैयक्तिकरित्या होतील. पेंटागॉनच्या एका अधिकाऱ्यानं बुधवारी म्हटलं की हाऊस स्पीकर केविन मॅकार्थी आणि तैवानचे अध्यक्ष साई इंग वेन अमेरिकेच्या भूमीवरती ऐतिहासिक उच्चस्तरीय बैठक सुरू करत असल्यामुळे अमेरिकेच्या लष्करी पावित्र्यात कोणताही बदल झालेला नाही. कॅलिफोर्नियामधील बुधवारची बैठक प्रतिस्पर्धी चीनसोबत तणाव वाढल्यामुळे स्वशासित बेटासाठी यूएस खासदारांमधील वाढत्या समर्थनाला अधोरेखित करते. आणि पेंटागॉनच्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी सबरीना सिंग यांनी सांगितलं की आम्ही कोणतीही अतिरिक्त मालमत्ता ठेवलेली नाही. मॅकार्थी म्हणाले की तैवानच्या अध्यक्षांनी हे पाहावं अशी त्यांची इच्छा आहे आणि की ही काँग्रेसच्या सदस्यांची द्विपक्षीय बैठक आहे, कोणत्याही एका राजकीय पक्षाची नाही. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गुन्हेगारी प्रतिवादी म्हणून न्यायालयात हजर झाले. 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या उंचीवर हश मनी पेमेंटशी संबंधित आरोपांवरती न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरीनं दोषी ठरवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. आणि 2024च्या अध्यक्षपदाचे उमेदवार ट्रम्प यांनी मॅनहॅटन कोर्टरूममध्ये 34 गंभीर आरोपांसाठी दोषी नसल्याची कबुली दिली. टेक्सासमध्ये आठवड्याच्या शेवटी झालेल्या 2024च्या मोहिमेच्या ट्रम्पच्या पहिल्या रॅलीमध्ये समर्थकांनी तपासाबाबत व्यापक नाराजी व्यक्त केली आणि या प्रकरणाचा त्यांच्या शक्यतांवरती परिणाम होणार नाही असा आग्रह धरला. उत्तर कॅरोलिना स्टेट हाऊसमधील एका डेमोक्रॅटनं बुधवारी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जीओपी व्हेटो प्रूफ नियंत्रण दिलं. आणि डेमोक्रॅटिक गव्हर्नर रॉय कूपर यांना त्यांच्या शेवटच्या 2 वर्षात कट्टर पुराणमतवादी धोरण रोखण्याच्या प्रयत्नात एक धक्का बसलाय. मेक्लेनबर्ग काउंटीचे रिपब्लिकन ट्रिसिया कोथम यांनी घोषित केलेल्या पक्षबदलाचा अर्थ रिपब्लिकनकडे आता व्हेटो प्रूफ बहुमत राखण्यासाठी 120 सीट्सच्या सभागृहात आवश्यक असलेल्या 72 जागा आहेत. आणि रिपब्लिकन पक्षाचे सदस्य उपस्थित असल्यास आणि मतदान करत असल्यास व्हेटो रद्द करण्यासाठी आवश्यक असलेल्या सिनेटमधील 50 पैकी 30 जागा आधीच रिपब्लिकनकडे होत्या. उलवाडे टेक्सास आणि डेन्व्हरमधील विद्यार्थी हे बुधवारी त्यांच्या समुदायांमध्ये आणि त्यांच्या कॅम्पसमध्ये बंदुकीच्या हिंसाचाराच्या निषेधार्थ वर्गातून बाहेर पडले. गेल्या वर्षी तेथील रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये एका बंदूकधाऱ्यानं 19 मुलांची आणि 2 शिक्षकांची हत्या केल्यानंतर शाळेतील बंदुकीच्या हिंसाचाराबद्दल ओलवाडे हे केंद्रबिंदू ठरले आणि फलक हातात घेऊन आणि घोषणाबाजी करत विद्यार्थी कॅम्पसमधून बाहेर पडले. डेन्व्हरमध्ये अमेरिकन इंडियन अकॅडमी ऑफ डेन्व्हरमधून विद्यार्थ्यांची एक लांबलचक रांग
कॅम्पसमधून बाहेर पडली आणि ते शाळांमध्ये बंदुकीच्या हिंसाचाराचा निषेधही करत होते. मिशिगनच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मतदान मोहिमेला चालना देणारी आणि राज्याच्या घटनेत गर्भपाताचे अधिकार समाविष्ट केल्यानंतर काही महिन्यांनी जवळपास शतकानुशतकं जुनी गर्भपात बंदी बुधवारी गव्हर्नर ग्रेचेन व्हिटमर यांनी रद्द केली आणि या राज्यात कुणीही आमचे पुनरुत्पादन अधिकार आणि स्वातंत्र्य प्रतिबंधित करणार नाही, असं व्हिटमर डेट्रॉईटच्या बाहेर स्वाक्षरी करताना म्हणाले. 1931ची गर्भपात बंदी, ज्यामुळे गर्भपात करणं हा 4 वर्षांचा अपराध बनला होता. LSUच्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप महिला बास्केटबॉल संघ कॅम्पसमध्ये परतला आणि जिथे त्यांचं स्वागत करण्यासाठी हजारो चाहते जमले होते. मल्की आणि तिचे खेळाडू NCAA राष्ट्रीय चॅम्पियनशिप ट्रॉफीसह पीट मार्विच असेंब्ली सेंटरच्या आतील स्टेजवरती चढले आणि त्यांनी रविवारी डॅलसमध्ये आयोवावर 102-85 असा विजय मिळवला. महिला किंवा पुरुष बास्केटबॉलमध्ये LSUची पहिली ही चॅम्पियनशिप होती आणि प्रशिक्षक म्हणून मुल्की यांची ही 4थी राष्ट्रीय स्पर्धा होती. 2 वर्षांपूर्वी LSUमध्ये जाण्यास सहमती देण्यापूर्वी तिनं बेलर विद्यापीठात 3 सामने जिंकले आणि मुल्कीनं लुइझियाना टेक इथे खेळाडू म्हणून राष्ट्रीय विजेतेपद सुद्धा जिंकलं. बुधवारी पहाटेच्या आधी आग्नेय मिसूरीमध्ये एका मोठ्या चक्रीवादळात 5 जण ठार झाले. तर गेल्या 2 आठवड्यातील प्राणघातक प्रचंड वादळांच्या मालिकेतील तिसरे हे देशाच्या मध्यभागी वादळ येऊन धडकलं आणि बराचसा विनाश झाला. मिसूरी चक्रीवादळ बुधवारी पहाटे 3:30च्या सुमारास खाली आलं आणि सेंट लुईसच्या दक्षिणेला सुमारे 50 मैल दूर असलेल्या बोलिंगर काउंटीच्या ग्रामीण भागातून पुढे सरकलं, असं सार्जंट म्हणाले. झाडं उन्मळून पडली आणि घरांचे ढीग झाले. त्याच्या बाजूला एक इमारत कोसळली. ड्रोन फुटेजमध्ये आणीबाणीचे कर्मचारी फ्लॅशलाईटसह ढिगाऱ्याखाली डोकावत असल्याचं किंवा पाहणी करत असल्याचं दिसतंय. हे नुकसान ग्लेन आलन आणि ग्रासीच्या छोट्या ग्रामीण समुदायांभोवती केंद्रित होतं, जे शिकार क्षेत्रानं विभक्त आहेत, असं बोलिंगर काउंटी शेरीफ केसी ग्रॅहम यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून 5 मृत्यूंची घोषणा करताना सांगितलं आणि त्यांनी तातडीनं पीडितांची नावं देखील जाहीर केली नाहीत. जेरुसलेममध्ये जुन्या शहरातील अल अक्सा मशिदीच्या आतील भागात इस्रायली पोलिसांनी आदल्या दिवशी फटाके फोडणाऱ्या पॅलेस्टिनी तरुणांवरती स्टन ग्रेनेड गोळीबार केल्यानंतर उपासकांनी प्रार्थनास्थळावरती हल्ला केला. सुटीच्या हंगामात हिंसाचाराचा भडका उडाला असताना तणाव जास्त असल्यामुळे इस्रायली पोलिसांचा बंदोबस्त होता. ही मशीद ज्यू आणि मुस्लिम दोघांसाठी पवित्र असलेल्या एका संवेदनशील टेकडीच्या कंपाऊंडवरती वसलेली आहे. अल अक्सा हे इस्लाममधील 3रं पवित्र ठिकाण आहे आणि सामान्यतः रमजानमध्ये उपासकांनी ते गजबजलेलं असतं. इस्रायली पोलिसांनी बुधवारी पहाटे जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अल अक्सा मशिदीत घुसून पॅलेस्टिनी तरुणांवरती स्टन ग्रेनेड गोळीबार केला, ज्यांनी संवेदनशील ठिकाणी हिंसाचार घडवत दगड फेकले आणि फटाके फोडले. टेम्पल माउंट म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण यहुदी धर्मातील सर्वात पवित्र ठिकाण आहे, जे बायबल संबंधी ज्यू मंदिराचं स्थान म्हणून त्याचा आदर करतात. गाझा अधिरेक्यांनी दक्षिण इस्रायलवरती रॉकेट फायरनं त्याला प्रत्युत्तर देखील दिलं आणि 2 वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या चकमकीचा उद्रेक इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये 11 दिवसांच्या युद्धात झाला होता. जेरुसलेमच्या जुन्या शहरातील अल अक्सा मशिदीमध्ये चकमकी सुरू झाल्या असून सुद्धा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केलाय की देश पवित्र ठिकाणी तणाव शांत करण्यासाठी काम करतोय. मुस्लिम उपासकांना आत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना अल अक्सा मशिदीच्या गेटवरती इस्रायल पोलीस दंगल गिअरमध्ये दिसत होते आणि पोलिसांवरती सुद्धा दगडफेक झाली. याआधी पोलिसांनी पॅलेस्टिनींवरती स्टेन ग्रेनेड गोळीबार केला, ज्यांनी संवेदनशील सुट्टीच्या हंगामामध्ये हिंसाचारात दगड फेकले आणि फटाके फोडले. तर गाझामधील पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलवरती रॉकेट फायरसह प्रत्युत्तर दिलं. यूएसमध्ये 101वा एअरबॉर्न डिव्हिजन आणि यूएस 10वा माउंटन डिव्हिजन यांनी बुखारेस्टमध्ये अधिकार हस्तांतरण समारंभ आयोजित केला होता. 10व्या माउंटन डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल ग्रेगरी अँडरसन म्हणाले की प्रशिक्षण आणि इंटरऑपरेबिलिटी हे काही काळापासून नाटोसाठी एक आव्हान होतं आणि आम्ही काही काळापासून त्यावरती काम करत आहोत. 10व्या माउंटन डिव्हिजनच्या सैनिकांनी मार्चच्या सुरुवातीला हा कार्यक्रम घेतला. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी वॉर्सा येथील पिलसुडस्की चौकामध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. पोलंडचे पंतप्रधान मॅट्यूज मोराविकी हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. इतर नेते सुद्धा युक्रेनियन ध्वजाच्या रंगांसह पुष्पहार अर्पण करून सैनिकांच्या समाधीजवळ गेले.
त्यानंतर झेलेन्स्कींनी स्मारकाच्या पुस्तकावरती स्वाक्षरी केली आणि लष्करी बँडनं दोन्ही देशांचं राष्ट्रगीत वाजवलं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी पोलंडला राज्यभेटीसाठी पोहोचले. याचा अर्थ रशियाच्या आक्रमणाविरुद्ध युक्रेनच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल शेजारील राष्ट्रांचे आभार मानणं. नाटोच्या 31 सदस्य देशांनी चीननं रशियाला शस्त्र आणि दारुगोळा पाठवायला सुरुवात केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिलाय. ब्रुसेल्समध्ये संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोलनबर्ग यांनी पत्रकारांना म्हटलं की चीनकडून रशियाला घातक मदतीची कोणतीही तरतूद गंभीर परिणामांसह एक मोठी चूक असेल हे मित्र राष्ट्रांनी स्पष्ट केलं. इक्वेडोरच्या कॅथलिक बांधवांनी ईस्टर उत्सवाचा एक भाग म्हणून पुएलारो शहरातील पवित्र पारंपरिक मिरवणुकीमध्ये भाग घेतला. गावातील दगडी रस्त्यावरून चालताना पुरुष 12 मोठ्या वेद्या खांद्यावरती घेऊन जातात. जवळजवळ 2000 पाऊंड म्हणजेच 1 टन इतकं वजन त्याचं आहे. त्यामुळे दर 10 मीटरवरती यांना विश्रांती घ्यावी लागते. फादर जेवियर गार्गेस म्हणाले की हा उत्सव म्हणजे येशूच्या वेदना दर्शवणारा उत्सव आहे. तीन एप्रिलला नासानं आर्टेमिस 2 मोहिमेसाठी क्रू मेंबर्स निवडले. जे नोव्हेंबर 2024 मध्ये प्रक्षेपित होणार आहे. हे अंतराळवीर चंद्राभोवती फिरतील आणि ओरियन अंतराळ यानानं पृथ्वीवरती परत येतील. आर्टेमिससाठी घोषित करण्यात आलेल्या क्रूमध्ये एक महिला अंतराळवीर आहे, एक कृष्णवर्णीय आहे आणि एक कॅनेडियन अंतराळवीर आहे, जे या कार्यक्रमाच्या इतिहासातील पहिली नॉन अमेरिकन अंतराळवीर यांचा देखील समावेश आहे. थॉम्सन म्हणतात की आर्टेमिस मिशन चंद्रावरील अशा क्षेत्रांचा शोध घेणार आहे की ज्यांना यापूर्वी कधी भेटही दिली नव्हती आणि हे मिशन म्हणजे शास्त्रज्ञ, अभियंते आणि अंतराळवीरांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याची संधीच म्हणावी लागेल. आणखी अशाच काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. ब्रुकलिन ड्रग डीलरनं द वायरचा अभिनेता मायकल के विल्यमसनला फॅन्टनाइल लेस्ड हेरोईन दिल्याबद्दल आरोप कबूल केले, ज्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मॅनहॅटन फेडरल कोर्टामध्ये ड्रग्सचं वितरण करण्याच्या कट रचल्याच्या आरोपासाठी इरविन कोर्टाजिनाची याचिका दाखल करण्यात आली होती आणि यूएस जिल्हा न्यायाधीश रॉनी अँब्रास यांनी 18 ऑगस्टला शिक्षा सुनावली, जेव्हा कार्टाजिनाला किमान 5 वर्षांचा तुरुंगवास आणि तब्बल 40 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता होती, मात्र त्याआधीच मृत्यू झाला. लंडनमधील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना ईस्टर संडेच्या आधीच खाऊन भरलेली रंगीत अंडी देण्यात आली आणि या रंगीत अंड्यामधील वेगवेगळ्या पदार्थांचा सगळ्यांनीच आनंद घेतला आणि यामध्ये मिरकाट्स, माकडं आणि सुमात्रन वाघाच्या बछड्यांनी सुद्धा ही अंडी दिसता क्षणी त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली, खाऊ फस्त केला. उपस्थित पर्यटक आणि लहानग्यांनी सुद्धा या सगळ्या वातावरणाचा आनंद लुटला. वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्सनं त्यांच्या आगामी बार्बी चित्रपटाचा टीझर रिलीज केलाय. ऑस्कर नामांकित लेखिका आणि दिग्दर्शिका ग्रेटा गेर्विग यांनी हा चित्रपट लिहिलाय आणि दिग्दर्शित देखील केलाय. या चित्रपटात अमेरिका फेरेरा आणि मायकेल सेरा यांच्या भूमिका आहेत. बार्बी हा चित्रपट जुलै महिन्यात थिएटरमध्ये दाखल होईल. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट आणि UFC एकत्र आली आहे. UFCचे अध्यक्ष डाना व्हाईट यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आणि एन्डेव्हरनं WWEला UFCसह त्यांच्या क्षेत्राखाली आणण्यासाठी $21.4 बिलियन कराराची घोषणा केली आणि व्हाईटनं असंही सांगितलं की पॉवर स्लॅप लीगनं रंबलसोबत 2 वर्षांच्या मीडिया हक्क करारासाठी सहमती दर्शवली आहे आणि या दोघांच्या माध्यमातून पॉवर स्लॅप रोड टू द टायटलचे पुढील 2 सीझन प्रसारित करेल, ज्यामध्ये स्लॅप फायटिंग स्पर्धक देखील स्पर्धा करतात आणि या करारात 8 स्पर्धांचा समावेश आहे. पुढच्या हंगामाच्या मालिकेतील विजेतेपद अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती इथे होणार आहे आणि UFCचे जगभरात 700 दशलक्षाहून अधिक चाहते आहेत आणि WWEचे 1.2 अब्जाहून अधिक चाहते आहेत.
आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.